हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण पाहू शकता इथे ट्रेड लावलेलो आहे. मी पोझिशन तुम्हाला दाखवतो. हे 259ला बाय गेलेलो आहे. मी माझं टार्गेट 40 पॉईंटचं आहे आणि स्टॉप लॉस मिनिमम 12 पॉईंटचा आहे. तर बघूया ट्रेड कसं वर्क करतो. 259ला माझी एंट्री आहे. आवाज येत नसेल जरा माफ करा. मात्र पहिल्यांदा ऑनलाईन आलेलो आहे मी लाईव्ह ट्रेड घेताना. ₹15 वापरत इथे. तर आपण पाहू शकतो की मित्रांनो, इथं खूप प्रेशर असतो ट्रेड घेताना. आता माझं पोझिशन चालू आहे. तर खूप लॉट काय बाय केलेलं नाही. मी 2 लॉट बाय केलेले आहे. तरी पण 40 पॉईंटचा टार्गेट असेल आपला. $259ला माझी एंट्री बसलेली आहे. तर सध्या मार्केटमध्ये मोमेंटम नाही आहे. आता उद्या बजेट आहे. उद्या काय असेल ते मोमेंटम असेल, अपसाईड असेल किंवा डाऊन साईड असेल. परंतु आज मोमेंटम नाही आहे. एकदम स्लोली मार्केट वर जात आहे. म्हणजे एकदम एक मुवमेंट जे पाहिजे मार्केटला ती मिळत नाही. जे बायसला मुवमेंट पाहिजे ती मिळत नाही आहे. तर आपण इथं पोझिशन माझी पाहू शकता. पोझिशन मी दाखवू शकत नाही. ट्रेड हा घेतलेला आहे मी ॲज अ प्रॅक्टिससाठी आहे हा ट्रेड. आणि आम्ही म्हणजे मी स्वतः सेबी रजिस्टर नाही. आता सुरुवात आहे आमची. तर मी स्ट्रीमवर माझ्या यूट्यूब चॅनलवर येणार होतो. पण मात्र काय झालं की मला अजून जे स्ट्रीम कसं आहे ऑनलाईन यायचं हे जरा पहिल्यांदा असल्यामुळं काय कळना.
तरी पण मी थोडा त्याच्यावर अभ्यास करून आपल्याला लवकरात लवकर लाईव्ह पोझिशन कसं घेण्यात येईल याच्याकडे मी लक्ष देईन. तर रेकॉर्डिंग चालू आहे आमची इथे. पोझिशन काय असेल ते तुम्हाला, म्हणजे ट्रेड काय असेल तिथे दिसेल तुम्हाला. तोपर्यंत घेतो. ठीक आहे. सॉरी दुसरं आहे, तेच आहे. डिलीट करतो, डिलीट करतो. मी निफ्टी 50मध्ये ट्रेड घेतलेला आहे मित्रांनो. निफ्टी 50 आज सोमवार आहे. निफ्टी 50मध्ये आपण ट्रेड केलेला आहे. तर प्रीमियम खूप हाय आहे. फक्त 2 लॉटसाठी मला कमीत कमी 12,980 रुपये मोजायला लागलेले आहेत. फक्त 2 लॉटसाठी. 25चा लॉट आहे तो. 25, 50 2 घेतलेला आहे मी. आणि 2 लॉटसाठी फक्त 12,000 मोजावे लागले. म्हणजे खूप किंमत जादा आहे त्याची. आता बघूया आपण की एक्सपेक्टेड टार्गेटपर्यंत येईल की नाही. माझ्या तर टेक्निकल ॲनालिसिसनुसार इथंपर्यंत येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आवर्जून मला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब सगळं करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे माझे अकाउंट्स लिंक केलेले आहेत. त्याला सर्वांना आपण फॉलो करा. तर नमस्ते. तरी पण माझं इंट्रोडक्शन मी द्यायला नाही. माझं नाव साहिल मकानदार. मी कोल्हापूर जिल्ह्यामधून आहे. तर मी स्वतः ट्रेडिंगचा अभ्यास करून, टेक्निकल ॲनालिसिस शिकून, कोणाची मदत न घेता टेक्निकल ॲनालिसिस करून ट्रेडिंग शिकत आहे. ट्रेडिंगमधलं असं अगोदर ट्रेडिंग मी करत होतो, परंतु काही कारणामुळे खूप लॉस होत होते. जे टेक्निकल ॲनालिसिस माहीत नव्हते. बाकीचे जे विषय कॅन्डल कसे वर्क करतात ते माहीत नव्हते. त्यामुळे आम्ही ट्रेड घ्यायला घाबरत होतो. आता रिस्क मॅनेजमेंट आहे त्या हिशोबाने केलेलं आहे. त्या हिशोबानं सगळं काम चालू आहे. टेक्निकल ॲनालिसिस त्यानुसारच सगळं गणित घेतलेलं आहे. आता मार्केट इथं जर सस्टेन केलं तर ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस खाऊन खूप मोठे मोठे कॅन्डल्स तयार करू शकते. म्हणजे त्यावेळी मुवमेंट येऊ शकते आपल्याला. पाहू शकता 12 पॉईंटचं स्टॉप लॉस आहे आणि 40 पॉईंटचं टार्गेट आहे. मी 40 पॉईंटचं मुद्दाम ठेवलेलं आहे. पॉईंटचं टार्गेट आहे. इथं बाजूला माझा मोबाईल सुद्धा चालू आहे. मोबाईलमध्ये पोझिशन चालू आहे माझी. स्क्रीनवर काही नाही. आणि हा चार्ट स्टॉक्समधून घेतलेला आहे मी. स्टॉक्सच्या माध्यमातून हा ट्रेड चालू आहे.
तर इथून एक आपल्याला नवीन एक कॅन्डल, ग्रीन कॅन्डल तयार होताना आपल्याला जर ही कॅन्डल ह्या EMAच्या खाली जर क्लोज झाले तर आपण हा ट्रेड ताबडतोब कट करू. कारण की मित्रांनो, होल्ड युअर विनर अँड होल्ड युअर, एक मिनिट, हां, कधी पण आपण आपल्या विनरला थांबून घ्यायचं असते, लुजर्सला लगेच कट करायचं असते. होल्ड युअर विनर्स अँड कट युअर लुजर्स. आपण आपल्याला स्टॉप लॉस देता आला तर समजून जा की सगळं आयुष्यात करता आलं. आपली चूक झाली आहे हे मान्य करणे हा खूप ट्रेडिंगमधला महत्त्वाचा भाग आहे. मोमेंटम नाही आहे मार्केटमध्ये, नाहीतर आतापर्यंत आमचं टार्गेट डन झालं असते. वरून तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, आपल्याला ऑप्शन चेन पाहण्यासाठी OI डाटा, ओपन इंटरेस्टमध्ये कॉलमध्ये लोक जरा शॉर्ट केलेले आहेत आणि इकडे चेंज इन OI मध्ये हे चेंज इन OI आहे आणि हे OI डाटा आहे. हे ओव्हरऑल OI डाटा आहे आणि हे करंट OI डाटा आहे. ट्रेडच्या अगेन्स्ट घेतलेला आहे. तर आपण इथे पाहू शकता आता उद्या 22, आज 22 तारीख आहे. उद्या 23 तारीखला ट्रेडिंगबद्दल खूप मोठे मोठे निर्णय येणार आहेत मार्केटमध्ये. कमीत कमी माझा टार्गेट आहे 40 पॉईंट दिलेला आहे, परंतु मी 1000 रुपयेपर्यंत टार्गेट घेणार आहे माझा स्वतःचा लावून. मी 40 पॉईंटपर्यंत जाणार, परंतु माझी स्वतः मी 1000 रुपयेपर्यंत बुक करणार आहे. आणि पहिलीच माझी स्ट्रीम आहे तर मित्रांनो भरपूर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी असे नवीन नवीन व्हिडिओ ट्रेडिंगबद्दलचे व्हिडिओ अपलोड करू. माझ्याकडे कोणताही सेटअप नाही आहे, एका लॅपटॉपवरच मी सगळं करत आहे. मित्रांनो, आपण इथं पाहू शकता अरे इथनं मल्टिपल वेळा आपल्याला रिजेक्शन भेटलेलं, सस्टेन वरती नाही झालेलं आहे मार्केट.
मी 259ला बाय केला आहे, म्हणजे 259ला आहे. मी कमीत कमी 15 पॉईंट घेऊनच बाहेर पडणार आहे, 10-15 पॉईंटच, आणि लगेच मी एक्झिट ट्रेड करणार आहे. मित्रांनो, ह्याच्यावरती जर मार्केट गेलेलं आहे तर एक मोठा स्पाइक तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा की आपल्याला कसा वाटला व्हिडिओ. रेकॉर्डिंग चालू आहे ना? मी बिगिनर असल्यामुळे 2-2 लॉटनं केलेलं आहे, 1 लॉट 2 लॉटनं करत आहे. आणि सोबत मी बँक निफ्टीचा पण चार्ट लावून ठेवलेला आहे बाजूला, म्हणजे आपल्याला कळतंय की कुठनं ट्रॅप होत आहे आणि कुठून नाही ट्रॅप होत आहे, कळतंय. हा लेवल जर पार झाला तर राज्य आपलंच आहे आणि तो होणारच आहे पार. तर ट्रेडिंगसाठी खूप शांत जागा लागते. तर इथून रिजेक्शन येत आहे, तर मित्रांनो घाबरायची काही गरज नाही. इथंपर्यंत आपल्याला स्टॉप लॉस आहे, इथं आल्यावरच निर्णय घ्यायचा आणि जोपर्यंत ट्रेड चालू आहे तो चालू द्यायचा. तर आपल्याला प्रत्येक वेळी वाय डाटा, मार्केटमध्ये बातम्या, ग्लोबल मार्केट वगैरे पाहावं लागतं की त्या मार्केटनुसारच आपलं इंडियन मार्केट वर करत असतं. मला वाटतं की शक्यतो मार्केट साईडवेजमध्ये गेलेलं आहे. तर मित्रांनो, वरती जात आहे मार्केट. इथे एक स्पाइक येण्याची खूप शक्यता आहे. किती पॉईंटची कॅन्डल तयार झालेली आहे? तर 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये आपण पाहू शकताय, या लाईनीच्या वरती गेले तर मग संपला विषय. सस्टेन झाले तर मग काय जाण्याची शक्यता भरपूरच आहे आपली. माझ्या ॲनालिसिसनुसार
तर हा मार्केट वरती जाणार आहे, खूप शक्यता आहे वरती जायची. तर मित्रांनो चाललेलं आहे. तर आता मला कमीत कमी 500च्या वरती प्रॉफिट दाखवत आहे. पंधरा मिनिटच्या प्राइस ॲक्शननुसार इथं एक रिटेस्ट येऊन इथे एक कॅन्डल तयार होण्याची शक्यता आहे ज्यादा, आणि परत एक रिटेस्ट येईल किंवा कंटिन्यू मार्केट वरती जाईल. लो हायर हायज हायर लो, हायर हायज हायर लो परत वरती जाईल. तर मार्केट वरती सस्टेन केलेलं आहे मित्रांनो. आता आपण पाहू शकताय आता मला 800चं प्रॉफिट दाखवत आहे. $960चं प्रॉफिट दाखवत आहे आता. हजार बुक करतो मित्रांनो, 1000 दाखवत आहे मला. आणि खाली एक छोटासा स्पाइक दे. छोटासा स्पाइक. तर मित्रांनो 1000 रुपये, 1020 रुपये मी 7.86% बुक केलेला आहे. मी 7.86% बुक केलेला आहे. मी 259.60ला बाय केलेलं होतं आणि 280ला परफेक्ट मी ट्रेड काढलेला आहे बाहेर. अजून हे ट्रेड वरती जाण्याची शक्यता भरपूर आहे. आणि इथे आपल्याला थोडासा पुलबॅक भेटेल किंवा मार्केट इथूनच वरती जाण्याची शक्यता आहे. कधी पण ॲग्रेसिव्ह एंट्री करायची नाही. एक पुलबॅकनेच एंट्री करायची, ज्यामुळे आपल्याला कन्फर्मेशन येऊ शकते. ट्रेडिंग जर्नी माझी आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो. मी काय खूप मोठा ट्रेडर नाही आहे. मी पुस्तके वाचून सर्व माध्यमातून नॉलेज घेऊनच मी ट्रेडिंगमध्ये उतरलेलो आहे. आणि आपली मित्रांनो सायकोलॉजी खूप मेंटेन असली तर काहीही करता येतं आहे आपल्याला. सायकोलॉजी मेंटेन असलेली पाहिजे आपली मित्रांनो. तर मी ट्रेड 10:50ला घेतलेला ट्रेड, 10:16 घेतलेला ट्रेड आणि 10:50ला मी ट्रेड एक्झिट केलेला आहे. तर मित्रांनो खूप वेळ झालेली आहे, परंतु एवढं मी मोमेंटम कॅप्चर करतो. मी फक्त आपल्याला टार्गेट दाखवण्यासाठी. आणि तुम्हाला पहिला सांगितलं मला 1000चा आकडा दिसला तर लगेच मी माझं पोझिशनमध्ये
कॅन्सल होणार आहे, बाहेर येणार तिथून. तर इथून वरनं रिजेक्शन घेत आहे आणि परत तर आजच्या माझ्या या ट्रेडला 12,980 रुपये, एकूण 13,000 लागलेले आहेत. आणि मी खूप छोटंसं प्रॉफिट बुक केलेलं आहे मी 7%चं. माझा रूल आहे की कमीत कमी 5% टू 5-10-15%च्या माध्यमातूनच एक खरं तुम्हाला मोमेंटम लागते, त्या हिशोबानंच मी ट्रेड करतो. आणि मला मोमेंट खूप लवकर भेटत नव्हते, त्यामुळे आता ट्रेड हा पूर्णपणे रिव्हर्स जात आहे असं दिसत आहे. अजूनपर्यंत काहीच गेलेलं नाही. तिकडं आपण पी मध्ये पाहू शकताय. इथून पी मध्ये इथं सपोर्ट आहे, तर ह्याचा सपोर्ट घेऊन मार्केट वापस वरती जाण्याची शक्यता आहे पी मध्ये. आणि तो इथून रिजेक्शन येत आहे. तर कधी पण मित्रांनो मुवमेंट पकडायचा, मुवमेंटमध्येच निघून जायचं. करून आपल्याला कळायला पाहिजे की प्राइस ॲक्शन कसे तयार होते, प्राइस ॲक्शननुसार कसे ट्रेडिंग करायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. तर मित्रांनो हे टार्गेट माझा इथंपर्यंत होता, 1,000 रुपयेपर्यंत गेलेला आहे. 22 पॉईंट मी कॅप्चर केलेला आहे ह्यामध्ये. अजून पण मी पोझिशन राहू शकतो. तर माझ्या स्टॉप लॉसला ट्रेल करतो मी. तर बघूया प्राइस ॲक्शन काय म्हणते. अजून मी एंट्री केलेल्याच्या वरतीच प्राइस आहे. मी 300 रुपयापर्यंतचा टार्गेट दिलेला आहे. 300 रुपयापर्यंतचा 40 पॉईंट दिलेला आहे मी, आणि मी 22 पॉईंटमध्येच कॅप्चर करून समाधानी आहे. कारण की आपलं पोर्टफोलिओ हा नेहमी ग्रीन असलं हे महत्त्वाचं आहे. आणि कारण की ह्या ग्रीनमध्ये जे डोकं शांत असते ते लालमध्ये नसते. 1 रुपयेसुद्धा आपल्याला लाल दिसला पी एन एलमध्ये तर डोकं 1 रुपये गेला आणि त्यासोबत 40 रुपये गेले, टॅक्सेस गेला वरती. काय न करता सुद्धा टॅक्सेस देणे, 40 रुपये गेलेले आहेत, असं प्रकार होतो. म्हणून कायम नेहमी ग्रीनमध्ये असणे, कट करणे हा महत्त्वाचा रूल आहे. म्हणजे आपली मानसिकता पण चांगली राहील. यांचं स्टॉप लॉस म्हणून मार्केट थोडं वरती गेलेलं आहे. अजून वरती जाण्याची शक्यता आहे, इथेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इथून परत आपल्याला रिव्हर्स पाहायला मिळेल. तर आपण
लालच न करता मी छोट्या पॉईंटमध्येच निघालेलो आहे, कारण की लालच बुरी बला आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ह्याला चार्जेस मला एकूण दाखवू ना की रे काय चार्जेस काय ते तुम्हाला मी नंतर दाखवेन. देवाणदेवाणला 40 रुपये जातात आणि वरती किरकोळ काय एक 500 रुपये जातात, म्हणजे एकूण एक 50 रुपये समजा आहे, सगळे गेल्यासारखंच आहे. तर आपण जर धनमध्ये ट्रेड करत असाल, जर आपल्या घरात कोणी महिला धनमध्ये ट्रेड करत असेल तर त्याला किंवा पुरुष करत असेल तर त्याने घरातील कुठल्या महिलाचं अकाउंट घेऊन ट्रेड करावा धनमध्ये, कारण की धनमध्ये महिलांना 10 रुपये हा फक्त 10 रुपये बाय करणे 10 रुपये सेल करणे यासाठी सूट आहे त्यांना. आणि फक्त धनमध्ये पोझिशन तुम्हाला मी दाखवलं असं करून तुम्ही पब्लिकली असं दाखवू शकत नाही. आपण सगळं कॅल्क्युलेट करू शकता मी सांगितल्याप्रमाणे. इथून वरती रिजेक्शन दिसत आहे. तर मित्रांनो, मी इथेच ट्रेड एक्झिट करतो आणि जरा थोडं काम असल्यामुळे मी स्ट्रीम जरा इथंपर्यंत मी प्रॉफिट बुक केलेला आहे 22.33 आणि आपण नंतर पाहू शकता की ट्रेड वरती गेलेला आहे की खाली गेलेला आहे. तर बाय गाईज, आपल्याला कसा व्हिडिओ वाटला आपण नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.